मुख्यमंत्री विजय यांनी थेट भाजपला चॅलेंज दिलंय, कारण की त्यांनी असा एक निर्णय घेतलाय ज्यामुळे मोदी, अमित शाह आणि भाजपचे सर्व मुख्यमंत्री हैराण आहेत. कारण की मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला निर्णय हा काही साधासुद्धा निर्णय नाहीये. त्यांनी घेतलेला निर्णय हा प्रत्येक राज्यातील लोकांना वाटतं आपल्या राज्यातही असा निर्णय घेतला जावा. त्यामुळेच तर मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचं कौतुक फक्त तमिळनाडूमध्येच नाही, संपूर्ण देशभरामधून केलं जातंय. पण नेमका असा काय निर्णय घेतलाय ज्यामुळं अख्ख्या भाजपची झोप उडाली आहे, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. बघा, भारतामध्ये जेव्हा एखाद्या निवडणुकीमध्ये भाजप किंवा महायुतीचा विजय होतो, तेव्हा अनेकदा देशाचा एक नकाशा दाखवला जातो. त्या नकाशांमध्ये दाखवलं जातं की देशातील किती राज्यांमध्ये भाजपचा भगवा फडकत आहे. मग ते उत्तर ते दक्षिण असो, पूर्व ते पश्चिम असो, भाजप किंवा महायुतीची सत्ता ज्या राज्यांमध्ये ते अभिमानाने दाखवतात. आपल्याला माहिती आहे ही गोष्ट खरी आहे. अनेक राज्यांमध्ये भाजप किंवा महायुतीचं सरकार आहे, पण देशामधील बहुतांश राज्यामध्ये भाजपची सत्ता असून देखील असा एकही मुख्यमंत्री झाला नाही ज्याने विजय जोसेफ यांच्यासारखे निर्णय घेतले असतील. आत्ताच नुकतं झालेल्या याच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री विजयने सिंगापेन स्पेशल फोर्स तयार केली आहे. ही काय कोणती सरकारी योजना नाही. विजय यांनी निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान जनतेला एक वचन दिलं होतं आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी सिंगापेन स्पेशल फोर्स निवडली आहे. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडेल, सिंगापेन स्पेशल फोर्स आहे तरी काय आणि याचा जनतेला कसं काय फायदा होईल? आता तेही ऐका. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. देशामधील प्रत्येक राजकीय पक्षांना महिलांचं मतदान हवं असतं. निवडणुकीपूर्वी भाजप किती मोठे मोठे महिलांसाठी आश्वासन देतात, किती मोठे मोठे वचन देतात, किती मोठ्या मोठ्या योजना आखल्या जातात. रोजगार निर्मिती होईल, महिलांसाठी आम्ही हे करू ते करू, अशा अनेक प्रकारचे वचनं दिले जातात. काही राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातात. काही ठिकाणी मोफत सुविधा दिल्या जातात. पण दुसरीकडे महिलांवरती होणारे अत्याचार, त्यासाठी मात्र कोणतीही योजना आखली जात नाही, त्यासाठी कोणतेही निर्णय घेतले जात नाही. आत्तापर्यंत असं कोणतं राज्य आहे का ज्यामध्ये एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची नवीनच शपथ घेतोय आणि तो लगेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतो जो कोणत्याही राज्यात घेतला जात नाही. आणि त्याचमुळे विजय या ठिकाणी भाजपमधील सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे ठरत आहेत. आपण या अगोदर ऐकलंच आहे, विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले जे कोणत्याही राज्यामध्ये घेण्यात आले नाहीत. जसं की त्यांनी आपल्या राज्यामधील अनेक दारूची दुकानं बंद केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तरुणांना रोजगार निर्मिती होईल यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, IT पार्क उभारलं जाणार आहे. राज्यामध्ये मोठे मोठे पोस्टर लावणं यावरती बंदी घालण्यात आली. याशिवाय जर कोणी सरकारी व्यक्ती तुमच्याकडून लाच घेत असेल, पैसे घेत असेल, जर त्या संबंधित आपल्याकडे कोणता पुरावा असेल तर आपल्याला मुख्यमंत्र्याकडून 1,00,000 रुपयाचं बक्षीस देखील मिळणार. हे सर्व त्यांनी निर्णय घेतलेत आणि आपण या अगोदर आपल्या व्हिडिओमधून ऐकलं देखील आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे महिलांची सुरक्षा. जर महिला सुरक्षित नसतील तर त्यांच्या योजनेचा काय फायदा? याच कारणासाठी मुख्यमंत्री विजय यांनी सिंगापेन स्पेशल फोर्सची घोषणा केली आणि ती फोर्स प्रत्यक्षामध्ये त्यांनी तमिळनाडूमध्ये उतरवली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फोर्स पारंपरिक पोलीस यंत्रणेचा भाग नाहीये, तो ट्रॅफिक पोलिसांचा भाग नाहीये. विजय यांनी तयार केलेली ती फोर्स वेगळीच आहे. त्या फोर्सचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे महिलांची सुरक्षा, मुला आणि मुलींची सुरक्षा. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. विजय यांनी जी सिंगापेन स्पेशल फोर्स तयार केली तिचं काम काय, तिचा फायदा लोकांना कसं काय होणार? एखाद्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा दलाची उपस्थिती असणे हे गुन्हेगारांना रोखण्यासाठी पुरेसं असतं. गणवेशामधील अधिकारी दिसले की गुन्हेगारांना दोनदा विचार करायला भाग पाडतात. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये रोज कित्येक महिलांच्या बाबतीमध्ये प्रकरणं घडतात. महिलांबाबत अत्याचाराच्या घटना असतात. शाळेमधील, कॉलेजच्या मुलींना छेडछाड करण्याचे प्रकरणं असतात. अशा ठिकाणी विजय यांनी निवडलेली सिंगापेन स्पेशल फोर्स ही काम करणार आहे. ज्या ठिकाणी महिलांना, मुलींना मान खाली घालून जावं लागते, समाजामधील लोकांची भीती असते, अशा ठिकाणी ही फोर्स तैनात असेल तर त्याने होईल असं की महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. त्याचबरोबर गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल. कोणताही व्यक्ती गुन्हा करण्या अगोदर विचार करेल. आता विजय यांनी तयार केलेल्या या सिंगापेन स्पेशल फोर्सचं महत्त्वाचं काम आहे का? प्रत्येक शहरामध्ये अशी काही ठिकाणी असतात ज्या ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटते. मग तो कॉलेजचा परिसर असो
किंवा मुलींचा जाण्याचा रस्ता असो किंवा मग एखादा एरिया किंवा एखादा परिसर या ठिकाणी कॉलेजच्या शाळेच्या मुलींना त्रास दिला जातो, त्यांच्यावरती घाणेरडे टिप्पणी केली जाते किंवा मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिला जातो, हे सर्व आता घडणार नाही. कारण की अशा ठिकाणी आता सिंगापेन स्पेशल फोर्स हे तैनात असणार आहे. मग या ठिकाणी पोलिसांचाही टायमिंग वाचणार, वाहतूक पोलिसांचाही टायमिंग वाचणार आणि इतर अधिकाऱ्यांचाही टायमिंग वाचणार आणि महिला मुलीही सुरक्षित राहणार. शहरामध्ये रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण अशी काही भागं असतात ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नसतो. त्यावेळेस अशा ठिकाणी विजय यांनी तयार केलेली सिंगापेन स्पेशल फोर्स हीच कामाला येणार आहे. मग ते बाजारपेठ असो, बसस्थानक असो, रेल्वे स्थानक असो किंवा शिक्षण संस्था असो किंवा एखादं सार्वजनिक ठिकाण असो, या सर्व भागांमध्ये सिंगापेन स्पेशल फोर्सचे अधिकारी तैनात असतील. म्हणजे एक प्रकारे विजय यांनी महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी एकदम कठोर निर्णय घेतलेत. मुख्यमंत्री विजय यांचं असं म्हणणं आहे, फक्त गुन्हे घडल्यावरती त्याच्यावरती कारवाई करणं हा सरकारचा उद्देश नाही, गुन्हे घडण्यापासून रोखणं हा सरकारचा उद्देश आहे. याच फोर्सचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामाजिक संस्था असो किंवा स्वयंसेवी संस्था असो, अशा सर्व ठिकाणी त्या फोर्सचे अधिकारी तैनात असतील. प्रत्येक गोष्टीवरती नजर राहील. कारण की महिलांची जर सुरक्षा करायची असेल तर त्यासाठी फक्त पोलीस किंवा संबंधित अधिकारी हे पुरेसे नसतात, त्यासाठी वेगळा विचार करावा लागेल आणि तोच मुख्यमंत्री विजय यांनी केलाय सिंगापेन स्पेशल फोर्सच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो महिला ही समाजाची अर्धी लोकसंख्या आहे, पण खरोखर आपल्या शहरामधील महिलांना सुरक्षित वाटतं का? पुणे असो, अहिल्यानगर असो, मुंबई असो, ठाणे असो किंवा नागपूर असो, छत्रपती संभाजीनगर असो, त्या ठिकाणी रात्री एखादी एकटी महिला बिनधास्तपणे फिरू शकते का? हा प्रश्न अनेक राज्यांमध्ये अजूनही कायम आहे. पण याच प्रश्नाचं उत्तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी सिंगापेन स्पेशल फोर्सच्या माध्यमातून सांगितलंय. सर्वात दुर्दैवी गोष्ट काय आहे माहिती का? जेव्हा एखादी महिला धैर्याने आवाज उठवते तेव्हा मात्र त्या महिलेवरतीच दोष दाखवला जातो. तू बाहेर का गेलीस? तू असे कपडे का घातलेस? तू एकटी का गेलीस? कोणाला फोन केला होता? अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात, पण कोणी हे विचारत नाही बाहेर महिलांच्या सुरक्षेसाठी कोण होतं? महिला बाहेर पडल्यावरती सुरक्षित घरी येतील का? ही भीती कायम लोकांच्या मनामध्ये असते. मुख्यमंत्री विजय यांचं असं म्हणणं आहे, महिलांना घरामध्ये बसवण्याचा सल्ला देण्याऐवजी गुन्हेगारांवरती नियंत्रण ठेवा, गुन्हेगारांवरती लक्ष ठेवा, जेणेकरून महिला सुरक्षित राहतील, सन्मानाने बाहेर पडतील आणि मन मोकळ्याप्रमाणे आपलं जीवन जगू शकतायत. तरच खरंच महिलाचा सन्मान. योजनेच्या माध्यमातून पैसे देणे किंवा कोणत्या तरी योजनेच्या नावाखाली महिलांना अडकून ठेवणे हे राज्याचं प्रमुख ध्येय नसतं. प्रमुख ध्येय असतं आपल्या राज्यातील महिला सुरक्षित ठेवणं आणि याच गोष्टीला मुख्यमंत्री विजय यांनी सर्वात अधिक महत्त्व दिलं. त्यासाठी सिंगापेन स्पेशल फोर्स अंमलातही आणली. त्यामुळंच तर आपण म्हटलो तमिळनाडूमधील मुख्यमंत्री हा इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये वेगळे ठरत आहेत. आता मुख्यमंत्री विजय यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जो निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.